नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण फायनान्स फंक्शन बघू शॉर्टकटमध्ये. आता बघा, फायनान्स फंक्शन म्हणजे काय? इट इज द कोर ॲक्टिव्हिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी विदिन अन ऑर्गनायझेशन दॅट मॅनेजेस इट्स फायनान्शियल रिसोर्सेस. आता फायनान्शियल रिसोर्सेसचं मॅनेजमेंट करायचं म्हणजे नेमकं काय? त्याच्यामध्ये येईल प्लॅनिंग, येईल प्रोक्युरमेंट म्हणजे गेन किंवा प्राप्ती म्हणतो आपण, ॲलोकेशन अँड कंट्रोल ऑफ द फंड्स, इफेक्टिव्ह युटिलायझेशन ऑफ फंड्स. आता हे काय जनरल डेफिनेशन दिली, याच्यामध्ये काही पाठ करण्यासारखं फारसं काही नसते. म्हणजे सहज करतील की आपल्याला आपल्याला फायनान्स फंक्शनमध्ये काय काय फायनान्शियल रिसोर्सेसचं मॅनेजमेंट करायचं आहे. मग ते करण्यासाठी काय प्लॅनिंग असेल, प्रोक्रुटमेंट असेल, ॲलोकेशन असेल किंवा ॲलोकेशन अँड कंट्रोल ऑफ फंड्स, इफेक्टिव्ह युटिलायझेशन ऑफ फंड, या सगळ्या गोष्टी येतात. म्हणजे असं काही मेमोराईज वगैरे काही करायची गरज नाही इथं. की कंपोनंट ऑफ फायनान्शियल फंक्शन, पहिले इन्व्हेस्टमेंट डिसिजन, फायनान्शियल डिसिजन, डिव्हिडंड म्हणजे काय, लाभांश आपण ज्याला म्हणतो. नंतर लिक्विडिटी डिसिजन. आता लिक्विडिटी कशाला म्हणायचं, की लिक्विडिटी मीन्स हाऊ इझी यू कन्वर्ट समथिंग इन टू द कॅश विदाउट लॉसिंग इट्स व्हॅल्यू. म्हणजे एखाद्या गोष्टीची कॅशमध्ये, प्रत्यक्ष कॅशमध्ये कन्वर्ट करण्याची जे काही क्षमता असते त्याला लिक्विडिटी म्हणतो आपण. आता बघा, फंक्शन्स ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग, रेझिंग कॅपिटल, इन्व्हेस्टमेंट डिसिजन, वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट, प्रॉफिट मॅनेजमेंट, फायनान्स कंट्रोल, रिस्क मॅनेजमेंट. आता एवढं जेवढं आपण हे या स्लाइडमध्ये बघितलं, यातलं कुठल्याही गोष्ट काही पाठ करायची गरज नाही. आता फंक्शन ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट आणलं, इथं मी किती लिहिल्या? 7-8 लिहिल्या. पण तेवढ्याच आहेत का? नाही. मग जे काही पॉझिटिव्ह गोष्टी नाही येतील त्या सगळ्या करायच्या. उगाच कुठं काही मेमोराईज करायचं नाही, कुठलीही गोष्ट त्यातली पाठ करायची नाही, कुठेही लक्षात ठेवायची नाही. फायनान्स फंक्शन सुद्धा कुठेही पाठ करायचं नाही, कुठेही त्याला मेमोराईज करायचं नाही. कारण की ऑब्जेक्टिव्ह एक्झामचं तेच वैशिष्ट्य आहे, आपल्याला ऑप्शन पाहायचं आहे ते. आणि कॉमन सेन्स वापरून जे काय, जिथं काही फॅक्च्युअल डेटा नाही, कुठं काही फॉर्म्युला नाही, त्या गोष्टी उगाच पाठ करण्यात काही अर्थ नाही. तिथं आपल्याला कॉमन सेन्स ना. आता मी इथं प्लॅनिंग, प्रोक्रुटमेंट, ॲलोकेशन अँड कंट्रोल फंड्स, इफेक्टिव्ह युटिलायझेशन ऑफ फंड्स, अशा गोष्टी लिहिल्या. मग आता त्याच्या व्यतिरिक्त ह्या चारच आहेत का? त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही आलं तरी आपण त्याला करेक्ट करणार, म्हणजे ते काही रॉंग नाही ना. त्याच्यामुळे याच्यामुळे सांगायचा उद्देश असा आहे की असं जे काही टॉपिक असते तर उगं त्याच्यामध्ये एनर्जी घालण्यात अर्थ नसते. जे काही कॉमन सेन्स आहे त्याच्या बेसवर आपल्याला हे प्रश्न, किंवा याच्या बेस या बीटवर किंवा या टॉपिकवर प्रश्न आला तरी सहज टॅकल होत असतात. तिथं मेमोराईज कुठेही करायची गरज नसते. उगाच विनाकारण वेळ घालण्यात फायदा नाही. नाहीतर सर फंक्शन्स ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट, 7 फंक्शन मी पाठ केले, गाळं पण आहे ते शुद्ध, त्याच्यामध्ये पाठ करण्यात काही अर्थ नसते. की याच्या व्यतिरिक्त कुठलंही आलं तरी ते आपण एक्झाममध्ये तो ऑप्शन आपण करेक्ट करत असतो. त्यामुळे हे जे काही आहे या स्लाइडवरती कुठलंही पाठ करायचं नाही, एक कॉमन सेन्स वापरून फक्त एक नजर फिरवायची त्याच्यावर साध्या भाषेत, आणि सहज त्या गोष्टी टॅकल होते. होप करतो की बऱ्याच गोष्टी कळल्या असतील तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.